सर्व राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आजच्या दिवसातल्या 4 महत्त्वाच्या अपडेट आम्ही आज घेऊन आलेलो आहोत। काय ते महत्त्वाचे अपडेट आहे, कशा पद्धतीचे आहेत, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आजच्या दिवसातली पहिली अपडेट जी आहे ती निश्चितच आनंदाची आहे, ज्यामध्ये गोपनीय भत्ता 2% दरानं वाढविण्याबाबतची संपूर्ण अपडेट आहे। महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा निर्गमित झालेला आहे, ज्यात शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई व लॉटरी विभागातील कर्मचाऱ्यांना सुधारित दरानं आता गोपनीय भत्ता दिला जाणार आहे। या आदेशामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 2%ची मोठी वाढ होणार आहे। ही मागणी बऱ्याच दिवसापासून या विभागातील कर्मचारी करत होते। अखेर त्या संदर्भातला निर्णय काल निर्गमित झालेला आहे। तसंच आजच्या दिवसातली दुसरी महत्त्वाची अपडेट जी आहे ती जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातली आहे। राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी व त्यानंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत आहेत। परंतु केंद्र शासनाच्या धर्तीवर ज्या कर्मचाऱ्यांच्या पदासाठी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघाली असेल, निर्गमित झाली असेल, परंतु निवड नंतर झाली असेल, अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास किती आर्थिक भार पडू शकतो या संदर्भातली माहिती आता घेण्यासाठी शासन परिपत्रक निर्गमित होण्यास सुरुवात झालेली आहे। जसं की आपण पाहत आहात, काल 6 ऑगस्ट 2024 रोजी हे ग्रामविकास विभागाचं पत्र आहे, ज्यामध्ये 2005 पूर्वी जाहिरात किंवा पदभरती होण्यासंदर्भातली जाहिरात निर्गमित झाली असेल, तशी अधिसूचना निर्गमित झाली असेल, परंतु जॉईनिंग मात्र नंतरची असेल, अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती मागवायला आता सुरुवात झालेली आहे। आजच्या दिवसातली तिसरी महत्त्वाची अपडेट जी आहे ती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे। 15 मार्च 2024चा शासन आदेशात आता बदल होणार आहे। राज्यातील शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभागाने एक निर्णय घेतला होता। त्या संदर्भात एक शासन आदेश दिनांक 15 मार्च 2024 रोजी निर्गमित झाला होता, ज्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होण्याचा धोका संभवणार होता। परंतु काल माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्यासोबत शिक्षक, आमदार व सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये 15 मार्च 2024चा शासन आदेश त्यामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी सर्वांकडून करण्यात आलेली आहे आणि त्यावरती माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी सकारात्मकता दर्शवली आणि यामुळे निश्चितच राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होण्याचा जो धोका संभवणार होता तो आता निश्चितच कमी होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आजच्या दिवसातली चौथी महत्त्वाची अपडेट ही पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आहे। मागील बऱ्याच दिवसापासून पेन्शनधारकांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या ह्या कमेंट प्राप्त होत होत्या, ज्यामध्ये जुलैची पेन्शन कधी मिळणार, सोबतच महागाई भत्त्याची थकबाकी कधी मिळणार, 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा 5वा हप्ता, इतर हप्ते मिळाले नाहीत आणि त्याच अनुषंगाने ही महत्त्वाची अपडेट आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत। जुलै महिन्याच्या पेन्शनसोबत हा सर्व लाभ मिळणं अपेक्षित होतं, त्यासाठी अनुदान आता टप्प्याटप्प्यानं त्या विभागाला प्राप्त होत आहे। जसं जसं अनुदान प्राप्त झालं आहे किंवा मिळालं आहे त्या विभागातील कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हा सर्व लाभ मिळाला आहे। परंतु ज्यांना हा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी आता अनुदान उपलब्ध होणं सुरू झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच ज्यांना हे लाभ मिळाले नाहीत त्यांना जुलैच्या पेन्शन झाली तरी ऑगस्ट महिन्यामध्ये निश्चितच हे लाभ आता मिळणार आहे। अशा ह्या महत्त्वाच्या 4 अपडेट होत्या। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।